आणि निदा खानला तर राहण्यासाठी आश्रय देणाऱ्या या एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याला औरंगाबाद खंडपीठानं कोणताच दिलासा दिलेला नाही। मतीन पटेल यांचं घर, ऑफिस आणि निदा खानला आश्रय देण्यात आलेलं हे जे घर होतं ते अनधिकृत होतं असं म्हणत महापालिकेनं आता कारवाईबाबत नोटीस बजावली आणि या विरोधात मतीन पटेलनं औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली होती। यावर आज सुनावणी झाली, मात्र खंडपीठानं मतीन पटेलला कोणताही दिलासा दिलेला नाहीये। त्याचबरोबर कारवाई थांबवण्याबाबत किंवा स्थगिती देणं याबाबत सुद्धा कोणताच आदेश दिलेला नाहीये। त्यामुळे महापालिकेकडनं आता अधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत अविनाश कानडे जोडले गेलेत। अविनाश, आपण पाहतोय की 3 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, मात्र कागदपत्र सादर न केल्यामुळे आता कारवाईचे आदेश जारी ठेवलेले आहेत। तेव्हा ही कारवाई नेमकी केव्हा होऊ शकते, काय माहिती मिळतेय? नक्कीच आपण जर बघितलं तर मतीन पटेल याच्या घर आणि कार्यालयावर ज्यावेळेस महानगरपालिकेकडून नोटीस लावण्यात आली होती त्यावेळी मतीन पटेल यांनी न्यायालयात धाव घेतली। काल हा अर्ज दाखल करण्यात आला होता, तर त्यावर आज सुनावणी घेण्यात आली। दोन्ही पक्षांच्या बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्या, मात्र कुठल्याही प्रकारची स्थगिती या कारवाईला दिलेली नाही किंवा मतीन पटेल याला दिलासा मिळालेला नाही असंच आपल्याला या क्षणाला म्हणता येईल। कारण न्यायालयाने जरी लिखित आदेश जारी केले नसले तरी न्यायालयाने असं सांगितलंय की महानगरपालिकेची कारवाई थांबू शकत नाही। त्यामुळे नक्की त्या अर्जावर जी सुनावणी झाली त्यावर कुठल्याही प्रकारचा स्टे किंवा दिलासा मिळालेला नाही। त्यामुळे या कारवाईला स्थगिती देखील मिळाली नाही आणि पाडू नका असंही न्यायालयाने सांगितलेलं नाही। त्यामुळे आता दोन्ही गोष्टी जर विचार केला तर मनपा प्रशासन यावर निर्णय घेईल, पाडायचं किंवा नाही पाडायचं, त्यावर कारवाई होणार की नाही होणार असे प्रश्न उपस्थित केले जात होते। मात्र तुर्तास तरी न्यायालयाच्या आदेशानंतर नक्कीच धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। मुद्दा समजलेला आहे, तेव्हा आता कारवाई होणार की नाही हे लवकरच कळेल। या बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालाय आणि गोळीबारामुळे खळबळ झालीय। इथं जालना रोड परिसरात रात्रीच्या सुमारास एका हॉटेल समोर आशिष आठवले यानं गावठी बंदुकीतनं गोळीबार केला। अत्यंत धक्कादायक बातमी आहे। स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं आशिष आठवलेला ताब्यात घेतलंय, मोठी कारवाई केली आहे। त्याच्याकडनं आता एक गावठी बंदूक आणि 2 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। विशेष म्हणजे मुख्य सूत्रधार आरोपी सनी आठवलेचा आशिष हा मोठा भाऊ आहे आणि त्याच्यावर यापूर्वी मकोका अंतर्गत कारवाई ही झाली होती। अनेक दिवसांपासून हा आरोपी फरार होता आणि त्यालाही आता अटक केली गेली आहे। पार तोंड दाबून बुक्क्यांचा मार असा निशाणा साधलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला देशहितासाठी काटकसर करण्याचं आवाहन केलं आणि यालाच अनुसरून कोल्हेंनी एक कविता साकारली आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय। म्हणजे नोकऱ्यांची कपात, कुणी असेल जात्यात, कुणी असेल सुपात, 12 वर्षांचा मनमानी कारभार, आता जनतेने का सोसावा त्याचा भार? आठवा बस हुई महंगाई की मार, अब की बार देशभक्तीच्या नावाखाली तोंड दाबून बुक्क्यांचा मार, तोंड दाबून बुक्क्यांचा मार। जय शिवराय। तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या विक्रमी घसरणीमुळे शेअर बाजारात मोठी पडझड झाली। सेन्सेक्स 1456 अंकांनी घसरलाय, तर निफ्टी मात्र 23,400च्या खाली बंद झाला। अगदी एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल 10.22 लाख कोटी रुपये बुडाले अशी माहिती आहे। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $105च्या पुढे गेल्या आणि रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला, त्यामुळे बाजारात जोरदार विक्री झाली। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर $105 प्रति बॅरलच्या पुढे गेला आणि भारतासारख्या आयात आधारित अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला। तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई, आयात खर्च आणि चालू खाते तुटीबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आणि परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला। याचा थेट परिणाम झालाय तो शेअर बाजारावर आणि विक्रीचा दबाव अधिकच वाढला।